कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह खान्देश विदर्भाला येलो अलर्ट जारी. मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज. आजपासून पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. मुंबई पश्चिम उपनगरामध्ये पावसाची हजेरी. गोरेगाव, मालाड, बोरिवली, अंधेरीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. मुंबईतील अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पहाटेपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ, काही भागात वाहतूक कोंडी. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी. रात्रभर झालेल्या पावसामुळे इगतपुरीमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शहरामध्ये रस्ते जलमय. पश्चिम विदर्भामधील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले. धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानं 87% पाणीसाठा. अमरावती शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले. धरणामधून 57,634 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडमधील परळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नागापूर धरण भरल्यानं वाढ नदीला पूर. बीड परळी महामार्गावरील पूल गेला वाहून. दोन्हीकडील वाहतूक बंद. रत्नागिरीमध्ये राजापूर जवळ असलेल्या अणुस्कुरा घाटामध्ये पहाटे 5 वाजता दरड कोसळली. दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प, तर प्रशासनाकडून दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू. 2 ते 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. पावसामुळे पारुंडी येथील तलाव तुडुंब. छोट्या मोठ्या तलावातील पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ. शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी. शिव महापुराण कथा ऐकायला आलेल्या भाविकांची तारांबळ. शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे लेंडी नाल्याला पूर. पुरामुळे गावाचा संपर्क तुटला. नागरिकांची तारांबळ.